म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे। आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप झाल्यानंतर आजपासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण काही दिवसापूर्वीच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल, तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। आज दुपारी 4 वाजेनंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। तर आता मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेचा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये आज वाटप झालेले आहे आणि या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले असतील। पहिल्या टप्प्याचा डेबिटीचा बटन दाबून 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा केलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी 2,215 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी। आणि त्यासोबतच ज्या बहिणींना अजून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जर आला नसेल त्या बहिणींसाठी पण एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नाही तर त्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असं 3,000 रुपयाचा मेसेज तुम्हाला आला असेल। आणि जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी व्यतिरिक्त राहत असाल तर तुम्हाला उद्या पैसे जमा होतील आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसामध्ये 3 टप्प्यामध्ये हा पैसा वाटप वितरण होणार आहे। येणाऱ्या 2-3 दिवसानंतर बघा, आजपासून सुरुवात झालेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये असं 3 टप्प्यामध्ये या 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे। तर याला कुठल्याही प्रकारचे अडथळा नाही। कॅबिनेट बैठक झाली, आज सकाळीच कॅबिनेट बैठक झाली। बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे। 2,215 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे। बघा, अधिकृत GR आलेला आहे। तुम्हाला GR सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये GR तुम्हाला दिसून जाईल, तुम्ही वाचू शकता। तर आता महत्त्वाची माहितीकडे आपण वळूया। बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे आणि ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्या बहिणींना हप्ता अजून जमा होणार नाही। हे वारंवार तुम्हाला सांगतोय की ज्या बहिणींची KYC झाली असेल त्याच बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होतोय, ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्यांना जमा होणार नाही। मात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता KYC झाली असेल तरी येणार आहे, KYC झाली नसेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता येणार आहे। ऑक्टोबर महिन्यासाठी कुठलाही नियम लावलेला नाही। आणि यापुढे येणारा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा, जानेवारी महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा यासाठी तुम्हाला KYC कंपल्सरी आहे। म्हणून तुमची KYC जर बाकी असेल तर लवकरात लवकर तुमची KYC करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। फक्त लाडकी बहीणवरच अवलंबून राहू नका। एक महत्त्वाची माहिती आली आहे की फक्त लाडकी बहीण योजनेवर अवलंबून राहू नका। शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, सर्व योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे। कारण आज जी बैठक झाली, बैठकीमध्ये राज्य शासनाच्या सर्व योजनेचा प्रोत्साहन देताना शेतकऱ्यांसाठी जे कर्जमाफी आहे त्याचा सुद्धा आज मोठा सल्ला झालेला आहे। कर्जमाफीवर सुद्धा एक मोठा निर्णय झालेला आहे। त्यासोबतच लाडकी बहीण योजना सोबत शिलाई मशीन योजना याला सुद्धा प्रोत्साहन देण्यात आलेला आहे। आता तुम्हाला भांडी किट वाटप जे होतंय, आपल्या महाराष्ट्रामध्ये भांडी किट वाटप होतंय, आता पेटी वाटप सुद्धा आता सुरू केलं जातंय। तर याचा फॉर्म सुरू झालेला आहे। तुम्ही जर फॉर्म भरला नसेल लवकरात लवकर फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे, कारण शासन जेवढ्या योजना आणत असतात सर्व योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे। आणि या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन योजना सुद्धा याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। आणि ज्याला आपण चक्की घरकुट्टी म्हणतो त्याला सुद्धा आता या योजनेला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। पिठाची गिरणी सुद्धा आता तुम्हाला दिली जाणार आहे, ती सुद्धा योजना हळूहळू सुरू होणार आहे। पण या 2 योजना ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत। भांड्याची किट वाटप आणि पेटी वाटप त्याबद्दल भरपूर अशा त्यासोबत किट दिले जात आहेत। तर या 2 फॉर्म तुम्ही भरू शकता। आता सिलाई मशीन आणि पिठाची गिरणीसाठी
याचा अधिकृत माहिती आलेली नाही, पण याला सुद्धा शक्यतो 2-3 महिन्यामध्ये याचा सुद्धा अर्ज सुरू होणार आहे. लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. जसे याची अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत ती अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. बघा, केवायसी झाल्यानंतर सर्व बहिणींना पैसे जमा होतील. तर आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, सर्वात पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो रत्नागिरी, तिसरा जिल्हा आहे तो पुणे, चौथा जिल्हा आहे तो सोलापूर, पाचवा जिल्हा आहे तो बीड, त्यानंतर जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जिल्हा आहे तो धुळे, नागपूर, नाशिक, चंद्रपूर आणि शेवटचा जिल्हा आहे गोंदिया. या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज 4 वाजेपासून याची सुरुवात झालेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्या बहिणीची केवायसी झाली असेल त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, आज हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल. आणि जमा झाला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची केवायसी करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता जमा होणार नाही. आणि केवायसी झाल्यानंतरही हप्ता तुमचा जमा झाला नसेल तर तुम्ही एकदा खात्रीशीर बँकेत जाऊन चेक करून घ्या. कदाचित मोबाईलवर मेसेज येत नाही, मोबाईलवर मेसेज आला नाही म्हणून असं वाटतं की तुम्हाला हप्ता जमा झाला नाही, तर तुम्ही एकदा बँकेत जाऊन खात्री करून घ्या हप्ता जमा झाला की नाही. आणि ज्या बँकेमध्ये तुमचा हप्ता रेग्युलरली जमा होतो ते बँक खात्याशी आधार कार्ड व्यवस्थितपणे लिंक झालेला आहे की नाही. कारण केवायसी झाल्यानंतर आधार कार्डच्या माध्यमातून भरपूर अशा बातम्या समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेचे केवायसी झाल्यानंतर हप्ता बंद होतोय, हप्ता जमा होत नाही. तर तुम्ही एकदा बँकेत जाऊन खात्री करून घ्या तुमचं आधार कार्डचे बँक खात्याचे लिंक आहे की नाही. आणि काही दुरुस्ती वगैरे करायचं असेल ते दुरुस्ती करून घ्या. कुठल्याही प्रकारचा तुमच्या खात्यामध्ये प्रॉब्लेम नकोय. तुमच्या खात्यामध्ये मिनिमम 500 रुपये बॅलन्स असणे गरजेचं आहे, तरच हप्ता तुम्हाला जमा होईल, अन्यथा तुमचं बँक अकाउंट सुद्धा बंद करण्यात येतं. मिनिमम 500 रुपये बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये असणे गरजेचं आहे. या छोट्याशा गोष्टी तुम्ही लवकरात लवकर चेक करून घेणं गरजेचं आहे. तर तात्काळ तुम्हाला माहिती सांगतो की कोणकोणत्या बँकांमध्ये आज पैसे जमा झालेले आहे. या 10 बँकांची नावं आलेली आहे, तुम्हाला बँकांची नावं वाचून दाखवतो. या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज हप्ता जमा झाला असेल. या अदरवाईज खाजगी बँका असेल तर तुम्हाला हप्ता अजूनही जमा होणार नाही, तुम्हाला थोडं वेळ लागू शकतं. पण या सहकारी बँक ज्या आहेत त्या 10 बँकांची नावं आलेली आहे, तुम्हाला 10 बँकांची नावं वाचून दाखवतो. HDFC बँक, बघा, पहिलं बँक आहे HDFC बँक, दुसरं बँक आहे ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनडा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता जमा होतोय. आणि HDFC बँक, या 10 बँकांची नावं आलेली आहे. या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँकांपैकी जर तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतील तर तुम्हाला आज हप्ता जमा होणार आहे. कसं चेक करू शकता तुम्ही? तुमच्या मोबाईलवर गुगल पे, फोन पे, कुठल्याही प्रकारचं ऍप असेल त्या ऍपवर तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता. खात्रीशीर तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा चेक करू शकता. हप्ता आजपासून सुरुवात झालेली आहे या 12 जिल्ह्यांमध्ये. आता यासाठी लाडकी बहीण योजनेची जी आता केवायसी झालेली आहे, केवायसी झाल्यानंतर आता या केवायसी मध्ये कोणत्या बहिणींना लाभ दिला जाणार नाही, तर बघा, या केवायसी नंतर ज्या बहिणींचं वय 60 वर्षापेक्षा जास्त झालं असेल तर त्या बहिणींना योजनेपासून बाहेर काढण्यात येणार आहे केवायसी झाल्यानंतर. आणि यासोबतच ज्या बहिणींचं उत्पन्न म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त आलं असेल वार्षिक उत्पन्न, तर त्यांचा सुद्धा लाभ ऑटोमॅटिकली बंद होणार आहे. आणि 2025 मध्ये तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल, कुठल्याही प्रकारचे सरकारी शासनाचा लाभ घेत असेल तरी तुमचा लाभ बंद होणार आहे. कारण केवायसी करताना तुम्हाला दोघांचे आधार कार्ड द्यावं लागतं. तुमचं स्वतःचं आधार कार्ड किंवा तुमच्या पतीचं आधार कार्ड, पती नसेल तर तुमच्या वडिलांचं आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागतं. म्हणून त्या आधार कार्डच्या माध्यमातून सर्व डाटा त्यांच्याकडे अपडेट असतो. तो डाटा अपडेट झाल्यानंतर त्यांना ऑटोमॅटिकली करणारे कोण सरकारी नोकरीवर लागलेला आहे, कोणी टॅक्स भरतं का, हे सर्व डाटा मोडिफाय केल्यानंतर याचा GR येणार आहे. तर GR वगैरे सर्व काही मोडिफाय झाल्यानंतर तुमचा लाभ तुम्हाला भेटावा की न भेटावा हे सर्व काही ठराव होणार आहे.
तर अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला पैसे आलेले असतील. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता. हप्ता जर जमा झाला असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा, जमा झाला नसेल तर नाही म्हणू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये.